या आपण विनंती करूयात आदरणीय मनोज शेठ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. प्लेअर ऑफ द मॅच राजू यांना आपण हा पुरस्कार देतो. 12 बॉल 33 धावांची खेळी त्याने साकारली. आदरणीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. ACFK टीम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करते. चला अंपायर्स विनंती करा, उद्या सुट्टी नाही आहे सर्वांना, उद्या वर्किंग डे आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल नौशाद गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करतायत, हा बॉल इथे अडवण्याचा प्रयत्न इथे केला. रन्स कंप्लीट करण्यात आली होती. एक ती कॅच जर का प्रयत्न केले असते ना तर निश्चित झाली असती. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न आणि सातत्य हे तुम्हाला यशाची हमी देतं. प्रयत्न तितकेसे चांगलेच असायला हवेत. क्षेत्ररक्षण थोडासा बॅकफूट वरती गेला म्हणून की काय रन्स कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल जागा बनवली, रूम बनवला आणि ठोकला इथे चौकार. काय दमदार सुरुवात केली प्रसादने. पहा ना, गोलंदाजाला प्रसादने प्रसादच दिला जणू त्या रीतीचा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेत. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. इथे घडतंय काय, धावांची चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच वेळेला देह बलवत्तर होतं. नशिबाने साथ दिली. नशीब भी हमेशा ही बहादुरों का साथ देता है आणि नशिबाने साथ दिली इथे म्हणून की काही जोखीम भरी रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती चेंडूचा पाठलाग करतोय. वेगाने आले. आपली उपयुक्तता संघासाठी ते दर्शवून दिली. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र 2 धावा आल्यात. फलंदाज जास्तीचे जोराने धावले नाहीत कारण तिथे मैदानाच्या आतमध्ये या धावा पडून पूर्ण करत असताना काही अंशी का होईना इथे मी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. ACFK टीम बॅटिंग करते. खोलात टाकला हा बॉल. इथे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. नशिबाने सतीश म्हात्रेंना चांगली साथ दिली परंतु त्यांना मिळालेली ही संधी किंबहुना त्यांना मिळालेली ही साथ त्याचा इथे फायदा त्यांना उचलावा लागेल. मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ करणं हे फार अत्यंत आवश्यक राहतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज लोअर फुल टोज. इथे गोलंदाजाला निश्चितच दंडित करण्यात येणार. नौशादचा हा बॉल इथे अवांतर स्वरूपाचा येत असताना आपण पाहत आहोत. जिथे नौशाद यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल उजवे एसीच्या बाहेर वळण घेतोय. गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येते. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावा इथे पाहायला मिळाल्या. 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन दी बोर्ड. आघाडीची जोडी सतीश आणि त्यांच्या साथीला प्रकाश. 2 बॉल 5 वरती प्रकाश नॉट आउट खेळतात. ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिलाय. 250च्या स्ट्राईक रेटने ते बॅटिंग करतात. हा फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकेंट एरिया. रन्स इथे मिळतील. 1 धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि दुसरी धाव देखील वेगाने इथे कंप्लीट होते. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना ACFK टीम जिथे खेळते नॉट आउट. 12 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊया की एक मधुर संगीत ऐकूयात.
हळदीची गाणी हळदीलाच वाजवायची. हा इथे ऑन साइडला केलेला स्ट्रोक, धावा इथे मिळतील. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या आहेत. या दुहेरीच्या मदतीने वेगाने रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विजयजी मुंडे यांचं आगमन होत असताना विजय मुंडे यांची थोड्या वेळापूर्वी ना फार आठवण इथे येत होती. याचं कारण देखील होतं की त्यांची समालोचना ऐकण्याची आमची इच्छा होती. हा फटका इथे फसलाय. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. रन्स कंप्लीट केल्या. दुहेरी साठी पलटले. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 40 प्लसचे खेळाडू देखील चांगल्या रीतीने रनिंग बिटवीन विकेट दाखवतात. वेगाने धावतात. रन्स कंप्लीट करतात. अपेक्षापेक्षाही जास्तीच्या वेगाने ते रन्स कंप्लीट करत असताना पाहायला मिळालेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला. 8 बॉलमध्ये 16 धावा. प्रकाश यावेळेला फ्रंट लेग पुढे आणला. आडवा बाटने केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा आलाय क्षणक्षणीत चौकार. DJ Sajan. हा बॉल देखील आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान इथे पाहायला मिळाला. जो अर्थातच चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळतोय. अर्थात डॉट बॉल आलाय. विजय यांना आपण बाउंड्री लाईन वरती पाहतोय. सडळ पातळ बांध्याचा खेळाडू आहे. हलका फुलका चांगल्या रीतीने चेंडू पकडण्याचे प्रयत्न त्यांचे पाहायला मिळाले. हा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू पाठीमागे चाललाय. घोषांकित क्षेत्र आहे. रन्स मिळतील इथे त्या 2 दुहेरीच्या मदतीने. संघाची धावसंख्या 22 वरती. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. इथून रणनीती बदलावे लागेल. इथून मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. एक मोठी टोटल तुम्हाला उभी करायची आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील ताकदवान आहे. पहिल्या मॅच मधून विजेता होत असताना आपण तुलसी प्रेरणा या टीमला परास्त करणाऱ्या संघाच्या विरोधात खेळतोय. श्रीजी संघ मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल खोलात टाकला. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण. फायदा उचललाय. 1 मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. फेकी चांगली. पंचांकडे अपील. परंतु इथे 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 24 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 12 धावा आल्यात अद्याप. 5 बॉलमध्ये 12 धावा. एक महागडे षटक म्हणता येईल या षटकाला. पहिल्या षटकामध्ये देखील 12 पाहायला मिळाल्या होत्या. परंतु इथे एकंदरीत पाहिलं आता षटकाचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिला बॉल दुहेरी. दुसरा बॉल दुहेरी. तिसरा बॉल चौकार. चौथा चेंडू डॉट आला होता. पुढचा बॉल. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण पाहतो आहोत या षटकाच्या दरम्यान प्रशांत यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला डावे गेस्टीवरती हा चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागणाऱ्या गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावांचा जो भडीमार आहे ना तो थांबवावा लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ त्या सध्याच्या घडीला मॅच मध्ये आहे. 25 रन्स बनलेत. इथून मोठ्या टोटल उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू डावे एसटीवरती. पुन्हा एकदा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. वारंवार अशा स्वरूपाची गोलंदाजी ही स्वतःच्या संघाला अडचणीमध्ये घेऊन जाईल. कारण कोविड कालावधीमध्ये बिना मेहनत करता ज्या वेळेला सॅलरी अकाउंटमध्ये घ्यायची ना तसाच काहीसा प्रकार आहे. मेहनत करायचीच नाही. एक्स्ट्रा रन येत आहेत. पुलरलेनचा बॉल लोअर फुलटोज होता. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न तो देखील यशस्वी. 2 धावा कंप्लीट केल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती 27 आहेत. 27 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 आहे. पुढचा बॉल. आणखीन एक कॅचिंग प्रॅक्टिस. चेंडू हवेमध्ये.
स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली, झेल निसटला, जीवदान मिळालं बॅटरला. या दोन्ही फलंदाजांना इतक्या संधी मिळाल्या ना, सुरुवातीच्या पहिल्या बॉल पासून मग विजयजी यांनी कॅच पकडण्याचा प्रयत्न केला नव्हता, तिथे एक सिंगल आली होती, इथे कॅच निसटली आहे, परंतु मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेले नाही आहेत. मंगेश मैदानाच्या बाहेर ना एखाद्या पाण्यामधून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे तळपळत असेल की कधी माझी बॅटिंग येते एकदा, कारण त्याने चांगली बॅटिंग केली होती. 3 षटकार 1 चौकार ठोकला होता मागील मॅच मध्ये. हा बॉल कमी गतीने थेट यष्टिरक्षकाचा वेध, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड विकेट, फलंदाज बाद. क्रिकेटच्या पतलावरती यशस्वी राजा होण्यासाठी आत्मविश्वास नावाचा वजीर जो असतो ना, तो आपल्याकडे असावा लागतो. आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे प्रशांत आणि विकेट मिळवली मंगेश. लोअर फुल टोस, शेवटच्या बॉलवरती अपील करून तुम्ही फलंदाजाला जे बाद केलं ना, ते आता अंगलट येणार आहे. चौकार आलाय इथे पहिल्याच बॉलवरती. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना बाद करण्याचा आपण जो अट्टहास केला ना, तो प्रतिस्पर्ध्याला अंगलट येईल, कारण त्यांच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आले नव्हते. 33 बनल्यात. शेवटचा बॉल या पूर्वार्धामधील आपण पाहतो आहोत आणि त्याच वेळेला कीपरने अपील उचलून धरली. मंगेश मैदानाच्या आतमध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने जिथे चौकार ठोकलाय. रन्स थांबल्या होत्या. मॅच मध्ये संघ होता क्षेत्ररक्षण करणारा. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा मोठा एज लागला ना, तरी देखील यष्टिरक्षकाने शांत बसायला हवं, कारण धावा थांबल्या होत्या. परंतु अशा परिस्थितीमध्ये बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये आला, त्याला संधी मिळाली. तो एनर्जेटिक परफॉर्मन्स त्याने मागील मॅच मध्ये दिला होता. यदा कदाचित या बॉलवरती मोठा स्ट्रोक आला तर एक मोठी टोटल पाहायला मिळेल. लोअर फुल टोस ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल निसटला. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 बॉलवरती पुढच्या आल्या त्या 6, एकंदरीत बनल्या 35. 36चं टार्गेट या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस या आपण आमंत्रित करतो आहोत. एका बाजूला श्री एक्सिलेन्स आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल MCG. श्री एक्सिलेन्स आणि MCG दोन्ही टीमचे कॅप्टनना मी लक्ष वेधेन. चला आपण श्री एक्सिलेन्स आणि MCG दोन्ही टीमची कॅप्टनी आपण टॉस करणार आहोत. चला टॉस करण्यात येईल. श्री एक्सिलेन्स आणि MCG दोन टीमच्या दरम्यान पुढची लढत असेल, जिचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. या आपण टॉस करतो आहोत MCG आणि श्री एक्सिलेन्स. मी विनंती करेन पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहोत, अर्थात मोतीलालजी कोळी साहेब यांच्या शुभास आपण पुढच्या मॅचचा टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. टॉस करण्यात येईल. एक महत्वपूर्ण सामना, आणखीन एक महत्वपूर्ण लढत आपल्या भेटीला येते. दोन्ही संघाने एक एक मॅच इथे जिंकली आहे आणि अर्थात एका बाजूला MCG टीमने साईराज लेजेंड टीमला परास्त केलंय, मोठा खांदा टीमला श्री एक्सलेन्स टीमने परास्त केलंय. टॉस होतोय नेक्स्ट मॅचचा. अर्थात टॉस झालाय, टॉस इथे जिंकलाय MCG या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकला पुढच्या मॅचचा तो MCG टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. चला क्षेत्ररक्षण बरीच सजून घ्या. चला घाई करा.
भीमरावजी पवार साहेब, आपण आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहात. आपणच जर जास्तीचा वेळ खर्च केला तर अर्थातच पुढे कोणाला बोलायचं. सतीजी मात्रे, चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या त्वरित. चला घाई करा, क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होतात. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. विनीजी कोळी आज एका नवी भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहत आहोत. आयुष्यामध्ये अनेक जिम्मेदारी आणि जबाबदारी ही खांद्यावरती येत असते. सध्याच्या घडीला आपण रोहित कोळी यांच्या खांद्यावरती जी महत्वाची जिम्मेदारी पाहतोय, तशीच काहीतरी वेगळी जिम्मेदारी आता मात्र विनू कोळी यांच्या खांद्यावरती आहे. स्वतःची यूट्यूब वाहिनी त्यांनी सुरू केली. एक मराठी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे निश्चित पाहिलं जात आहे. एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून हो. भविष्यामध्ये आपला चॅनल हा लाखाहून अधिक सबस्क्रायबर पूर्ण करो, मिलियन्समध्ये आपण सबस्क्रायबर पूर्ण करावेत, हीच आई एकवीरचरणी प्रार्थना. 18 बॉल आणि 36 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 36 धावा. विजय आणि त्याच्या साथीला योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. स्ट्रायकर एंडवरती योगेश यांना आपण पाहतोय. त्याच वेळेला विजय मैदानाच्या आतमध्ये. चला, चेंडूची मागणी करण्यात आली आहे. सामन्याला सुरुवात. अंपायर हाही चेंडू घेऊन ठेवा. पंच हा बॉल देखील घेऊन ठेवा. बॉल गहाळ झाला तर लगेचच नवीन देता येईल, दुसरा देता येईल. सामन्याला सुरुवात होते. 18 बॉल 36 ची गरज. 18 चेंडू आणि 36 धावा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून अपेक्षित निश्चित असतील. विजय आणि त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये योगेश आघाडीचे बॅटर दाखल झालेले पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क मध्ये सतीश म्हात्रे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर हलक्या हाताने केलाय. क्षेत्ररक्षक आहे. रन्स इथे कंप्लीट करण्यात आले. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 18 बॉल आणि 36 चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धावा जर काही यदा कदाचित तिथे घेतलं गेलं, किंवा 12 धावा जर तुम्ही प्रति षटकागणिक बनवता, तर या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही यशस्वीरित्या करू शकता. सतीश म्हात्रेंनी पहिला बॉल हाताळला. सिंगल आली पहिल्या बॉलवरती मंगेशच्या बॅटमधून. विजय ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट केलाय. कलात्मकता आपल्या बॅटिंग मधली इथे सादर करत असताना गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने केलेला हा फटका. धावा मिळाल्या त्या पहिल्या बॉलवरती. फेस करत असताना विजयच्या बॅटमधून 2. वीरेंद्र सहवाग देखील अशा रीतीचे स्ट्रोक खेळताना नेहमीच तो जाणला जायचा, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडूवरती षटकार लगवत असताना क्रिकेटमध्ये एक नवीन आख्यायिका किंवा नवीन कथा आणि गाथा लिहिली होती सचिन तेंडुलकरने. षटकार ठोकला होता शोएब अख्तरच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल सतीश. यावेळेला बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला नाही आहे इथे, कारण क्षेत्ररक्षक चेंडूवरती फील्ड जमावत असताना पाहायला मिळतोय. धावा आल्या ते एकंदरीत एक सिंगल. एकेरीच्या मदतीने जिथे आपण धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती पाहत आहोत. 16 बॉल मध्ये जिथे अजूनही 32 ची आवश्यकता. 4 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि 32 ची गरज. खोलात टाकला. लोअर फुलटोस बनवला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होते. वेगाने आले. एक धाव कंप्लीट करण्यात आली. फिकी करण्यात येईल. तद्वर मात्र केवळ एकेरी धाव. क्षेत्ररक्षणामधील गलथानपणा किंवा हे जे गचाळ क्षेत्ररक्षण आहे, याच्याचमुळे आपण संघाच्या अडचणी नेहमी वाढतात. त्यासाठी आपण चेंडूवरची मजबूत पकड, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं नियोजन क्षेत्ररक्षणातील हे करणं गरजेचं. हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. विजय. अडचणी वाढल्या होत्या त्यांचे. वेगाने धावले. रन्स कंप्लीट केल्यात. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती आहेत.
विजय यांना आपण नेहमी त्यांच्या शॉपमध्ये पाहिलं ना तर कधी गिअर बॉक्ससाठी धावताना पाहायला मिळतात, कधी केबल आणताना धावताना पाहायला मिळतात, कधी ब्रेकचे सॉकेट्स आणताना धावताना पाहायला मिळतात. आज ते मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करण्यासाठी धावत आहेत. कारण ऑटोमोबाईलचं त्यांचं स्वतःची शॉपी आहे. रन्स मिळाली ती एक, संघाची धावसंख्या, स्वतःचं गॅरेज देखील आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे. त्या 6 विजयासाठी येणारे 12 बॉल आणि 30ची गरज, 12 चेंडू आणि 30 धावा. षटक नंबर 2 गोलंदाजी मार्क वरती दाखल केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना गणेश कडू आलेत गोलंदाजी मार्क वरती. गणेश कडव गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल उजव्या बाहेर. गणेश यांचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा जो पाहायला मिळाला, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू येत असताना गणेश कडव यांना आपण पाहतो आहोत. अचूकतेने गोलंदाजी केली. पहिला बॉल सटीक लेंथर लाईन वरती हाताला. दुसरा चेंडू देखील थेट यष्टीरक्षकाचा भेद, डॉट बॉल. यष्टांच्या पाठीमागे यष्टीरक्षक अगदी चाणक्य नीती अपनावत असताना एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. सतीश मात्रे यष्टांना खेटून उभा आहे. डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याआधी चेंडूला ते फील्ड करतायत, यष्टांवरती आढळवत आहेत. पुढचा बॉल, यावेळेला देखील तिसरा लगातारचा चेंडू. इथे यदा कदाचित निर्धाव आला असता, परंतु एक धाव कंप्लीट केली वेगाने. विजय यांना आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी थया थया नाचवलं. अचूक नियंत्रितबद्ध गोलंदाजी केली. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज त्या पद्धतीने चेंडू बाहेर काढत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल बॅकफुटला आले, पॉइंटला खेळत आहेत. कव पॉइंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट केली आहे. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. 9 ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. काही चेंडू वेगाने टाकले, काही चेंडू फुलर लेनचे टाकले, काही चेंडू कमी गतीने, काही चेंडू बॅकअप द लेन, काही चेंडू जिथे आपण पाहिलं ना तर उसळी घेणारेही पाहायला मिळालेत. आणि म्हणून की काही षटकामध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळतात. 9 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल लांबलचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय, नेत्रदीपक षटकार. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडू आणि 21 ची गरज. 6 बॉल आणि 21 धावा. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना आपण भीमराव पवार यांना आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. हा बॉल फटका चांगला आहे. लांबी गाठू शकलेला नाही आहे. आपल्या ताकदीप्रमाणे विजयजी यांनी बाउंड्री लाईन पर्यंत चेंडूला पोहोचवला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 15ला 1, 5 बॉलचा खेळ शेष आहे. 21 ची गरज. बॅटच्या टोला लागला हा बॉल. ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी.
एकेरी धाव इथे प्राप्त होईल. केवळ मॅच मध्ये औपचारिकता शेष राहिली आहे, कारण सामन्यावरती पकड मजबूत केली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. ACF के टीम आपण पाहतोय. हा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. गोलंदाजाने अक्षरशः नामुष्की ओढावली आहे या संघावरती. जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजीचा वरचा दर्जा इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल येतोय. अर्थात फलंदाज इथे यशस्वीरित्या बाद होईल. आणखीन एक फलंदाज अर्थात दुसरा धक्का. फलंदाज बाद. तीन बॉल आणि जिथे 20 ची आवश्यकता, या 2 बॉल आणि आता मात्र 20 ची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 बॉलचा केवळ खेळ शेष राहिलाय. सतीजी मात्री यांनी खेळाडूला बाद केलं. जर आयोजक म्हणून तुम्ही विचार केला असतात ना, तर यष्टिरक्षण करत असताना तुम्ही खेळाडूला बाद केलं नसतं. कारण